बंजारा समाजाचा समृद्ध सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवणारे बंजारा विरासत नंगारा संग्रहालयाचे पोरादेवी येथे 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले। या संग्रहालयाच्या माध्यमातून बंजारा समाजाचा सखोल इतिहास आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे। अगदी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाच्या पारंपरिक अवस्थेपासून ते आधुनिक युगात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या बंजारा समाजाचा एकंदरीत प्रवास या संग्रहालयाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे। नंगारार घोरेम रिजो गोरमाटी। नंगारार घोरेम रिजो गोरमाटी याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा हा नंगारा वाजत असते तेव्हा तेव्हा त्या समाजाचा घोर म्हणजे चिंता वाढत असते। तर नंगारा हे केवळ वाद्य नव्हतं त्या काळातलं, तर एक सूचना देण्याचं एक माध्यम होतं, मेसेजचं। पहिल्यांदा बघितलं कसं वाटलं? अतिशय सुंदर नगारा भवन आहे आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये याची स्थापना झाली त्याबद्दल मला खूप छान वाटलं। ॲब्सोल्युटली इंटरनॅशनल प्रकारचं हिंट फॅमिलीला घेऊन येऊ शकतो आपण इथे। अतिशय सुंदर फॅमिलीला घेऊन येऊ शकतो, लेकरवाळांना घेऊन अतिशय सुंदर विद्यार्थ्यांना घेऊन येऊ शकतो आणि फ्री ऑफ कास्ट आहे, ते महत्त्वाचं आहे। हे महत्त्वाचं आहे। थँक्यू जीभाऊ, जीभाऊने बघितले। तर नंगारार घोरेम रिजो गोरमाटी याचा अर्थच असा आहे की हे एक भक्तिभावाचं, एक संस्कृतीचंच एक द्योतक नसून तर एका समाजाला एक सावध करण्याचं, सावधान त्याला म्हणतो आपण, सावध करणे म्हणजे जे काही संकटपूर्वी यायची त्या संकटापासून सावध करण्याचं काम नंगारा करत असेल। दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा बंजारा समाज आणि तत्कालीन व्यवस्थेने, मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की तत्कालीन इंग्रजी राजवटीमध्ये बंजारा समाजावर अनेक प्रकारचे अपराध नोंदवले जात असतात आणि समाजाला पूर्ण एका अपराधाच्या गर्तेत टाकण्यात आलं होतं। मग जेव्हा जेव्हा असे हे इंग्रज अधिकारी बऱ्याच निर्दोष समाज बांधवांना आतमध्ये थांबत असत, काही पूर्वग्रहाहून। म्हणजेच काय, तर हे ब्रिटिश अधिकारी जेव्हा जंगलामध्ये येत असत तेव्हा नंगारा वाजून त्या अधिकारी येण्याची सूचना देत असत। या नंगारा वास्तू संग्रहालयात एकूण 4 मजले असून त्यामध्ये एकूण 13 गॅलरी तयार करण्यात आल्या आहेत। प्रत्येक गॅलरीमध्ये बंजारा समाजाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला असून विविध चित्रे, देखावे आणि माहितीपटाच्या माध्यमातून बंजारा समाजाचा इतिहास आणि परंपरेचे उत्कृष्ट असे सादरीकरण करण्यात आले आहे। याला वाशिम जिल्ह्याचं वैभव देखील म्हणता येईल। किंबहुना वाशिमचंच नव्हे तर हे महाराष्ट्राचं वैभव असू शकतं, देशाचंही असू शकतं आणि असायलाच हवं। मी माहिती सांगत आहे ते नंगारा भवनाची। नुकताच या नंगारा भवनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि आज मीडिया टीमला इथे विजिटसाठी निमंत्रण दिलं होतं आणि कसं आहे नंगारा भवन आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। आता पहिला गॅलरी आम्ही बघितली, आता दुसऱ्या गॅलरीकडे आम्ही जात आहोत, दुसऱ्या मजल्याकडे। एक एक
गॅलरी आपण आज नंगारा भवनाची पाहूयात आपल्या या वाशिमच्या खास पर्यटन नव्याने विकसित झालेल्या या पर्यटन चित्राची। संग्रहालयाच्या सुरुवातीला पर्यटक लिफ्टद्वारे 4थ्या मजल्यावर पोहोचून निसर्गपूजक बंजारा समाजाच्या धार्मिक अस्ताचे दर्शन त्यांना घेता येईल। यानंतर विविध गॅलरीमध्ये बंजारा समाजातील जन्म, विवाह, मृत्यू, उत्सव, सण, परंपरा आणि व्यापार उद्योगाची सविस्तर माहिती, देखावे आणि विविध चित्राच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे। 6व्या गॅलरीमध्ये बंजारा समाजाच्या 8व्या शतकातील वैभवशाली इतिहासाचे सादरीकरण आहे, तर 7व्या गॅलरीत बंजारा समाज आणि शीख समाजातील संबंधाचा सखोल आढावा घेण्यात आला आहे। या संग्रहालयामध्ये 3D थिएटरद्वारे बंजारा समाजाची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देखील दाखवण्यात आली आहे। जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्राचे सादरीकरण 9व्या गॅलरीत केले आहे। 13व्या गॅलरीमध्ये बंजारा समाजाच्या थोर नेत्यांचे पुतळे आणि त्यांच्या कार्याचे सादरीकरण करण्यात आले। यामध्ये राष्ट्रसंत डॉक्टर रामराव बापू महाराज, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक, जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक आणि पद्मश्री रामसिंग भानावत यांसारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वाचा समावेश आहे। या थोर नेत्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या योगदानाची माहिती नवीन पिढीला दिली जाणार आहे। संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट बंजारा समाजाच्या इतिहासाचे संवर्धन करून नवीन पिढीला समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची ओळख करून देणे आहे। या संग्रहालयाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या कर्तृत्वाचा अभिमान देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। मी कुठल्या तरी गावामध्ये किंवा तांड्यामध्ये आलो आहे। खरंच मी तांड्यामध्येच आहे। बंजारा तांडा हा नंगारा भवनातील आणि तांड्याचं जे काही जीवन असतं, जी काही जीवनशैली असते ती इथे दाखवण्यात आलेली आहे आणि खरोखर जी काही आपली महान संस्कृती आहे बंजारा, तिचं इथे यथोचित दर्शन होतं। माझ्या पाठीमागे देखील पाहू शकता होळी कसे साजरे करतात, होळी उत्सवाचा एक इथं दृश्य दाखवलेलं आहे। बंजारा समाज हा कृषी संस्कृतीचा उपासक आहे आणि एकंदरीत या कृषी संस्कृतीचं दर्शन या म्युझियममधून आपल्याला होतं। त्यामध्ये तीज उत्सव असेल, गुराखी असलेला जो काही गोपाळक बंजारा समाज असेल, या प्रत्येक विविध पैलूचं दर्शन आपल्याला या नंगारा वास्तूतून होत आहे। अगदी सिंधू संस्कृतीपासून
तर वर्तमान काळापर्यंत जे काही स्थित्यंतरे होत गेली त्या स्थित्यंतराचं दर्शन इथे आपल्याला झालेलं आहे.